अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर दिवा लावताना पैसा खेचणारी अशी एक वस्तू जी दिव्यात तुम्ही नक्की टाका. त्याच्यामुळे तुमच्या घरात अपार श्रीमंती येणार आहे. तर ही गुप्त पद्धत लक्ष्मीच्या प्रसन्नतेसाठी तुम्ही नक्कीच करून बघा. तर नमस्कार मित्रांनो, तर मी तुम्हाला आज अशी एक गुप्त गोष्ट सांगणार आहे जी तुमच्या जीवनाचा प्रवाहच बदलून टाकेल. तुमच्या देवघरात तुम्ही रोज दिवा लावता पण त्यात ही एक वस्तू जर तुम्ही टाकलीत तर तुमचं आजारपण तुमच्या घराचा रस्ता कायमचा विसरून जाईल. हा उपाय इतका सोपा आहे की रोज काही सेकंद दिले तरी सुद्धा आयुष्यभर तुम्हाला भरभराट तुमच्या घरात येत राहील. तर हे जे सगळं मी तुम्हाला जे सांगणार आहे ते तुम्ही शेवटपर्यंत ऐका, कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्या गुप्त वस्तूचं नाव, तिचा पौराणिक संदर्भ आणि दिव्यात टाकल्याने होणारे चमत्कारिक फायदे मी तुम्हाला सांगणार आहे. पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्यासाठी व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी लिहायला विसरू नका. तर आता सुरुवातीला मी एक गोष्ट तुम्हाला सांगते की आपल्या देवपूजेमध्ये दिव्याचं महत्त्व काय आहे. तर आपल्या भारतीय संस्कृतीत दिव्याला सात्विक प्रकाशाचा स्रोत असंही म्हटलं जातं. दिवा म्हणजे काय, तर अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचं प्रतीक. जेव्हा आपण देवघरात दिवा लावतो तेव्हा तो केवळ प्रकाश नेत नाही, तर आपलं मन, घर आणि वातावरणही अगदी तेजोमय करतो. तर दिवा लावल्याने काय होतं, तर नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक कंपनं आपल्या भोवती निर्माण होतात. स्कंद पुराणात असं म्हटलं आहे की यत्र दीपः सदा ज्योती तत्र लक्ष्मी निवासिनी. म्हणजेच काय, जिथे दिवा पेटतो तिथे लक्ष्मीचा वास कायम असतो. तर तो दिवा कशाचा असावा असा तुम्हाला प्रश्न पडला असेल. तर साधारणपणे 2 प्रकारचे दिवे असतात. तुपाचा दिवा असतो सुरुवातीला, आणि तुपाचा दिवा हा पवित्र मानला जातो. तूप म्हणजे काय, तर सात्विकतेचं मूर्त स्वरूप, आणि हा दिवा लावल्यानं देवाला प्रसन्नता लाभते. आणि दुसरा दिवा म्हणजे तेलाचा दिवा. विशेषतः तिळाचं तेल किंवा सरसो तेलाचा दिवा लावल्याने पित्र प्रसन्न होतात. जे काही आपल्या आयुष्यात अडथळे आहेत ते दूर होतात. पण लक्ष्मी पूजनासाठी, घरातील शांततेसाठी तुम्हाला तुपाचा दिवा जो आहे तो सर्वश्रेष्ठ मानला जातो आणि तोच तुम्हाला लावायचा आहे. तर आता ही एक गोष्ट मी तुम्हाला सांगते की जेव्हा तुम्ही दिवा लावता तेव्हा त्यामध्ये कोणती वस्तू टाकावी. आता हा आहे आपला महत्वाचा मुद्दा, आपल्या ज्यासाठी मी व्हिडिओ बनवलाय तो मुद्दा. तर दिव्यात एक छोटीशी वस्तू टाकली की दिव्याची शक्ती ही अनेक पटींनी वाढत असते. ती वस्तू म्हणजे काय, तर ती म्हणजे लवंग. तर लवंग जे आहे ते लवंगला आपल्या संस्कृतीत अतिशय पवित्र असं स्थान आहे. विष्णू व लक्ष्मीला प्रिय मानली जाणारी अशी ही वस्तू आहे. आणि दिव्यात तुपासोबत लवंग टाकून तो दिवा देवघरात जर तुम्ही लावला, कारण त्यामुळे काय होतं, तर घरातील आजारपण, जे काही नकारात्मकता आपल्या घरात पसरलेली असते, वादविवाद असतात, त्याचा प्रभाव संपतो. तर ह्याच्या पाठीमागचं पौराणिक संदर्भ सुद्धा मी सांगणार आहे. मी ह्या गोष्टी ज्या सांगते ते तुम्हाला माझ्या मनाने नाही सांगत, त्याचा काहीतरी संदर्भ आहे, जे कुठेतरी लिहून ठेवले. आधीच्या माणसाने ज्या गोष्टीचा अभ्यास केलाय त्या गोष्टी मी तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करते. तर ह्याचा पौराणिक संदर्भ सुद्धा मी तुम्हाला सांगेन. तर गरुड पुराणात असं म्हटलं आहे आणि गरुड पुराणात असं लिहिलं आहे की लवंगाचा सुगंध हा यमदूतांनाही दूर पळवतो. तर आपला लक्ष्मी पुराण जे आहे त्याच्यामध्ये लवंगाला समृद्धीचं बीज असंही म्हटलं आहे. आता तिथे दिव्यात लवंग टाकून दरवाजाजवळ दिवा ठेवला जातो. कारण काय, तर जिथं महत्वपूर्ण स्थान आहे म्हणजेच आपलं देवघर, तिथे आपण त्या दिव्यामध्ये लवंग टाकायची आणि तो दिवा आपल्या देवघरात किंवा दरवाजाच्या शेजारी तुम्ही लावू शकता. त्यामुळे काय होतं, तर घरात संपन्नता वाढते. तर आपल्या दिवाची पूजा आता कशी करायची, तर बघा, सकाळी लवकर स्नान करून आपलं देवघर आधी आपण स्वच्छ करून घ्यायचं. तुपाचा किंवा तुम्हाला जसं परवडेल तसं तेलाचा दिवा तुम्ही तयार केला तरीही चालेल. तर त्या दिव्यामध्ये 2 लवंगा टाकायच्या आणि दिवा पेटवून देवासमोर ठेवायचा आणि दिव्याला नमस्कार करून प्रार्थना अशी करायची की हे दिवा माझं जीवन प्रकाशमान कर. हा दिवा उंबऱ्यावरती सुद्धा तुम्ही ठेवू शकता. कारण का, तर उंबरठ्यावर लावलेला दिवा हा घरात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक नकारात्मक शक्तीला थांबवतो. तर आता मी तुम्हाला सांगितलं की लवंगा टाकायच्या, तर लवंगाचे फायदे काय आहेत तुम्हाला सांगते. दिव्यामध्ये लवंग टाकून लावलेल्या दिव्यामुळे काय होतं, तर आजारपण दूर होतं.
घरामध्ये जे काही भांडणं, ताणतणाव, नकारात्मक ऊर्जा ऊर्जा हे जे काही आहे, कारण हे जे होत असतं भांडणं, तणाव हे नकारात्मक ऊर्जेमुळेच होत असतं आणि ती नकारात्मक ऊर्जाचा ताण कमी करण्याचं काम हे लवंग लवंग करत असतं. त्याच्यामुळे लक्ष्मी प्रसन्न होते आणि पैशाचे मार्ग सुद्धा मोकळे होतात. आपल्या मुलांच्या शिक्षणात प्रगती होते, कुटुंबामध्ये सौहार्द निर्माण होतं, एकमेकांच्या बद्दल प्रेम निर्माण होतं. तर तर बघा, पुढचं लवंगाचं पाणी शिंपडलं तरी सुद्धा आपल्या घरासाठी ते खूपच फायदेशीर ठरतं. त्यामुळे काय होतं, लवंगाचं पाणी जेव्हा शिंपडतो आपण तेव्हा त्याचे फायदे काय होतात? तर दिव्यात जाळलेली लवंग नंतर पाण्यात टाकून ते पाणी घरभर शिंपडलं तर आपल्या घरातील दारिद्र्यपणा दूर होतो. आणि त्या पाण्याने जर तुम्ही घर पुसलं घरात तर काय होतं, तर घरामध्ये सकारात्मक ऊर्जा ही स्थिर होते. विशेषतः जर तुम्ही शनिवारच्या दिवशी हे पाणी जर शिंपडला तर शनिदोष जो आहे तुमच्या पाठीशी लागला असेल किंवा शनिदोष असेल, कोणा त्यामुळे लग्न होतच नसतील वगैरे असं काही असेल तर ते शनिदोष सुद्धा शांती त्याची झाल्यासारखी होते. तर आपल्या घरातल्या आर्थिक प्रगतीसाठी म्हणजे पैशांचा मार्ग मोकळा होण्यासाठी आपण ह्या दिव्याचा उपयोग आपल्याला कसा होऊ शकतो तर ते बघूया आपण. तर शुक्रवारच्या दिवशी दिव्यात लवंग टाकून लक्ष्मी समोर जर ठेवला की पैशाचं आकर्षण वाढतं. शुक्रवार हा वार जो असतो तो आपल्या लक्ष्मी मातेचा असतो. त्या दिवशी तुम्ही हे जर केलं तर काय होतं, पैशाचं आकर्षण वाढतं, पैशाच्या नव्या नव्या वाटा आपल्याला सापडतात. आपला व्यापार असो, नोकरी असो, आपला व्यवसाय असो, सर्व क्षेत्रामध्ये प्रगती होते आणि जे घर कायम पैशाच्या टंचाईत असतं त्या घरात हळूहळू बरकत यायला सुरुवात होते. तर दिव्यामुळे काय होतं, घरात पसरणारी सकारात्मकता, लवंगाचा काय होतं, लवंगाचा सुगंध मानसिक शांतता सुद्धा माणसाला देतो. लवंगाच्या सुगंधाने लवंगामुळे काय होतं, दुसरं काय तर नकारात्मक विचार दूर होतात. तिसरं काय, राग, अहंकार, वाद याच्यावरती नियंत्रण मिळतं. चौथं काय तर दिव्याचा प्रकाश मनाला स्थिरता देतो. मग त्यामुळे तुम्ही काय करायचं तर देवघरामध्ये रोज दिवा लावायचा. शक्यतो तुम्ही तुपाचा दिवा लावला तरीही चालेल आणि तेलाचा लावला तरीही काही फरक पडत नाही. त्याच्यामध्ये 2 लवंगा टाकायच्या आणि दिव्याला देवासमोर तसेच उंबरठ्यावर जरी ठेवलं तरीही चालेल आणि त्याच्यानंतर त्या लवंगाचं जे पाणी आहे त्या घरामध्ये तुम्हाला शिंपडायचं आहे. तुम्ही हळूहळू पाहाल की तुमच्या घरातील जे काही आजार, दारिद्र्य, वादविवाद हे नाहीसे होतील आणि घरामध्ये शांती, संपन्नता आणि लक्ष्मीचा कायम वास होईल. तर बघा, हा कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ. जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर व्हिडिओ तुम्ही माझा शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल मी तुमची खूप खूप मनापासून आभारी आहे. तर धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.